अमरावतीच्या परतवाडामधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आणखी एक 16 वर्षांची पीडिता समोर आली आहे। आतापर्यंत 2 पीडितांनी समोर येऊन अन्यायाची माहिती दिली। आरोपी यांना इच्छेविरोधात अंगाला स्पर्श केल्याचा आरोप आहे। तक्रारींमुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, पुन्हा एकदा एका 16 वर्षीय मुलीनं या अन्यायासंदर्भात माहिती दिली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, खरं तर अयान अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये दर दिवसाला यासाठी नवनवीन खुलासे जे आहे ते पुढे येत. एकंदरीत जरी बघितलं तर सुरुवातीला एकही पीडित तरुणी या प्रकरणामध्ये पुढे आलेली नव्हती। मात्र आता जर बघितलं तर 2 पीडित तरुणींनी या संदर्भात तक्रार नोंदवली आहे। सुरुवातीला एका तरुणीची आणता आणि पुनश्च एका तरुणीने आता तक्रार नोंदवल्यानंतर अयानच्या आरोपात देखील वाढ या ठिकाणी होऊ शकतात। अयान विरोधात तक्रार ज्या आहेत या ठिकाणी वाढताना दिसत आहे। एकंदरीत बघितलं हा संपूर्ण तपास जो आहे तो एसआयटी करत आहे आणि एसआयटीच्या हाती दर दिवसाला नवनवीन खुलासे येत आहे। अयानच्या आणि त्याच्या साथीदाराकडून ते 6 मोबाईल जप्त करण्यात आले। त्या मोबाईलचा डाटा देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे आणि त्यावरून आणखी पीडित महिलांची संख्या, पीडित तरुणींची संख्या या ठिकाणी वाढू शकतात आणि अयानच्या आरोपात आणखी पुन्हा वाढ या ठिकाणी होऊ शकतो। अंकिता, निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता पुढील तपासात काय काय बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।